कोण चौक ते पौडवाडी रस्ता, कोण चौक ते पौडवाडी रस्ता, कोण चौक ते पौडवाडी रस्ता, कोण चौक ते वाडी रस्ता, कोण चौक ते वाडी रस्ता। आमचा जे मुख्य रस्ता आहे औडेवाडी ते काबरानगर गेली 15 वर्षे झालं अत्यंत खड्डेमय युक्त व दयनीय आणि अत्यंत खराब अशी अवस्था झालेली आहे। हा फक्त वाडीचा मुख्य रस्ता नसून पूर्णापासून आजूबाजूच्या 25 खेड्यापाड्यातील दूधकरी, शेतकरी, शाळकरी, विद्यार्थी, नोकरदार गडी नांदेडला जवळ आहे म्हणून जातात, परंतु गेली 15 वर्षे झालं या रस्त्याला अत्यंत असं खड्डेमय रस्ता। आता पावसाळा सुरू झालेला आहे, खड्ड्यात पाणी व पाण्यात रस्ता, या 8 दिवसामध्ये कमीत कमी 10 ते 15 जण या रस्त्यावर पडलेले आहेत। बऱ्याच जणांना आम्ही वैयक्तिक खाजगी दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे। फक्त आमची एवढं म्हणणं आहे की एवढी 25,000 लोकसंख्या असलेलं हे ग्रामपंचायत वाडी बुजुर्ग गाव सर्वात मोठं आहे। महाराष्ट्रातली नंबर 3ची ही ग्रामपंचायत असून आमच्या गावामध्ये अनेक रथी महारथी सर्वपक्षीय नेते आहेत, परंतु आम्हाला अत्यंत दुःख वाटते की एवढ्या मोठ्या गावातील नेते प्रतिनिधी असून आम्हाला वयोवृद्ध माणसाला, गावातील शेतकऱ्यांना व तरुण पिढीला आमच्या स्वतःच्या हक्काच्या रस्त्यासाठी आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत आहे। या गोष्टीचा मला खूप दुःख होते। आज आमच्या गावामध्ये कमीत कमी इंटरनॅशनल 4 ते 5 शाळा आहेत, रस्त्यालाच ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल आहे, त्या शाळेमध्ये 3000 विद्यार्थी आहेत, परंतु सकाळी ज्यावेळेस 6 ते 7च्या दरम्यान विद्यार्थ्यांची रेलचेल चालू होती तर अक्षरशः माणसाला पाहावंसं वाटत नाही। प्रत्येकजण आपण आपलं बाळ वानर जसं आपलं पिल्लू बागेमध्ये काकेमध्ये घेऊन फिरते तसं प्रत्येक आई व वडील आपल्या मुलाला हाताशी धरून शाळेपर्यंत नेण्यासाठी कसरत करत आहेत। फक्त आमची एवढी म्हणणं आहे की एवढा मोठा मुख्य रस्ता असून एवढे मोठे या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांचं चांगलं मान सन्मान वजन आहे मुंबई दरबारी, तर त्यांनी ताबडतोब तात्काळ हा रस्ता आम्हाला या 2 ते 3 दिवसात सुरू करून द्यावा व आमचा हक्काचा रस्ता आम्हाला मिळावा, याकरता आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत। खड्डे आहेत की रस्ता आहे हे आमदार साहेब व नेते मंडळींना कळावं व आमच्या गावातली सर्वात महाराष्ट्रातली 3 नंबरची ग्रामपंचायत म्हणून नामांकित केलेली आहे व पूर्णा ते परभणी संभाजीनगर मॅपद्वारे पावडेवाडी ते पूर्णा रोड दाखवते, तर त्या अनुषंगाने सुद्धा ह्या ज्या रस्त्याची जशी कंडिशन चालू व्हावं तशी नाही व या शाळेच्या या आमच्या मोड चौक ते पावडेवाडी रोडवर कॅबिनेट मंत्री बाळासाहेब देशमुख यांची सुद्धा शाळा आहे, त्यांनी लक्ष देत नाहीत रोडवर व आमच्या ग्रामपंचायतला एवढा फंड आहे की कुणाला माहीत नाही। या 2 महिन्याखाली 60 लाख रुपये टचअप आलतं, त्याच्यातलं 1.5 लाखाचा त्यानं मुरुम टाकलेला, बाकी पैसे यानं वाटून घेतलेले आहेत। आओ चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा असं आमच्या 17 सदस्याचं काम झालेलं आहे। यांची स्वतः झोळी भरून हे यांचे घरं, मोठमोठ्या बिल्डिंग, मोठमोठ्या हॉटेल असं चालवत आहे। सर्वसामान्य आमचे असंच म्हणत आहे। आम्ही कार्यकर्ते सगळ्याचे आहोत, या सगळ्यामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, नेता कोणी नाही आहे। आम्हाला फक्त ऐसा करू वैसा करून हे पुळी बांधत आहे। आम्हाला कुठलाही त्याचा आमचा अपेक्षा नाही आहे, आम्हाला एवढीच अपेक्षा आहे गावकऱ्याला की आमचे रस्ते तरी करून द्या। तुम्हाला आमच्या गावामध्ये गेले अनेक वर्षापासून राजकारण होते, फक्त विषय राहते त्याचा रस्ता झाला, आम्ही नागरिकांना प्रत्येकाला सांगतात रस्ता करून देतो, त्याच्यावर राजकारण करतात, त्याचा काय उद्देश आहे काय माहीत नाही त्याचा। परंतु आज या गेल्या याच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस भरपूर आमच्या गावातले साथ दिलेली आहे आमदार साहेबाला। या सर्व हे जे मंडळी आहे ते सर्वसामान्य आहे, कोणता नेता नाही काही नाही। आणि त्या आमदार साहेबाला एक विनंती आहे माझी कळकळीची, त्यांना कोणत्या गावातल्या त्यांचा दोष असेल, कोणावर राग असेल तर त्यांना वैयक्तिक राग ठेवा, गावावर राग करू नये किंवा गावाला आमच्या दोषी ठरू नये, गावाला न्याय दिला पाहिजे, यासाठी ही सर्वसामान्य मंडळी बसलेली आहेत। मागच्या 15 वर्षापासून आपण बघू शकता
हा जो मोर चौक ते पवाडवाडी रस्ता आहे, याच मुद्द्यावर इलेक्शन लढल्या जाते की रस्ता झाला पाहिजे. ऐन वेळेला लोक नारळ फोडतात, आश्वासन देतात, रस्ता होत नाही. आज फक्त हे पवाडवाडी पुरताच रस्ता नाही आहे, आजूबाजूचे जे गावं आहेत, सुगाव असेल, थुगाव असेल, इतर 25 गावं आहेत, ह्या सगळ्यासाठी हे दळणवळण रस्ता आहे. हे शिक्षकासाठी आहे, इथल्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी आहे, इथल्या विद्यार्थ्यासाठी आहे, ह्या सगळ्यासाठी रस्ता आहे. पण इथं हे रस्त्यात खड्डा आहे, खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही आहे. आम्ही जवळपास 15 वर्षापासून आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन आम्ही 2,500 ते 3,000 लोकांच्या सह्या देऊन हे निवेदन दिलेलं आहे. फक्त ते सह्या नाहीत, ते त्या लोकांच्या भावना आहेत, रस्ता झाला पाहिजे. हे भावनेशी या लोकप्रतिनिधींनी खेळू नाही, अन्यथा येत्या काळामध्ये आम्ही आमरण उपोषण करू. हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचं नाही, हे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आहे आणि हे कोणालाही विशेषतः टार्गेट करण्याच्या हेतून नाही. गावाची जी समस्या आहे, पावडेवाडी ते काबरानगर हे मुख्य रस्ता, याच्यावर अत्यंत खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी आणि तात्काळ काम सुरू करण्यासाठी आज हे आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे. काल रात्री 12 पासून आमचं जे गावाच्या ग्रुपवर जे डिस्कस झालं, त्याच्यानंतर आज सकाळी 9 वाजल्यापासून मी आणि आमचे समजेच गावातले सहकारी आज आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. इशारा देण्याचं काय नाही, आम्ही आजपासूनच उपोषणाला बसलेलो आहोत. निवेदन कुठलं बी दिलं नाही, तयार आहेत, त्याने यावं आणि घेऊन जावं. गावाचे ज्या गावामध्ये एवढं आमदार साहेबाला आणि खासदार साहेबाला, समजा लोकप्रतिनिधीला गावानं भरभरून लीड दिली, तरी सुद्धा गावाला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही, कुठली सुखसुविधा नाही. रस्ता तर मुद्दा तर आहेच, पण कुठली सुखसुविधा नाही. आता तर आम्ही त्याला पहिलं भूमिका द्यायच्या अगोदर आमरण उपोषण केल्या, त्यानं जर आश्वासन दिलं आणि काम जर पुरं झालं नाही तर पूर्ण गावातला रस्ता आम्ही रस्ता रोको आंदोलन करूया. पूर्ण रोड, गुरुजी चौक रोड हे पूर्ण आणि छत्रपती चौक रोड पूर्ण मार्केट आम्ही बंद पाडू. रस्ताच रोको नाही, तीव्र आंदोलन, लोकशाही पद्धतीनं तीव्र आंदोलन.